राहुल गांधींनी आरक्षणावर केलेल्या कथित वक्तव्यावरून भाजपनं रान उठवलंय। राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। राहुल गांधींनी मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला। राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या कथित वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले। मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरात भाजप कार्यकर्ते राहुल गांधींच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरले होते। भाजपकडून काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देण्यात आला। राहुल गांधींचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। राहुल गांधी यांच्या ओठामध्ये त्यांच्या पोटातली भूमिका का आली? सर्वसामान्य आमच्या समाजातील संवैधानिक आरक्षण मोडीत काढण्याचा राहुल गांधी यांचा मानस देशाने स्पष्ट मागितला। राहुल गांधींच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओठावर आल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला। आज त्यांच्या मनातलं त्यांच्या पोटातलं ओठात आलेला आहे। खरं तर आपल्या देशाची गरिमा आपण देशाच्या बाहेर प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक विचाराच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या माणसांनी ठेवली पाहिजे। पण आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। राहुल गांधींनी आरोप फेटाळले। जे आपण बोललोच नाही ते आपल्या तोंडी घातल्याचं स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिले। Somebody misquoted me yesterday saying that I'm against reservations. I've been saying again and again and again we're going to increase reservations beyond 50%. I'm not against reservations. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी भाजपवर आरक्षण विरोधी असल्याचा आरोप केला होता। अमेरिकेतल्या वक्तव्याच्या निमित्तानं भाजपच्या हाती आयताच मुद्दा मिळालाय। राहुल गांधींनी लोकसभेत भाजपवर केलेल्या आरोपांची परतफेड या निमित्तानं भाजपनं केल्याचं पाहायला मिळालं। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।